नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. माळसोन्ना येथे बौद्ध स्मशानभूमीची जागा नियमित करा. परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथे अस्तित्वात असलेली स्मशानभूमीची परंपरागत जमीन नियमित करून गोरगरीब बौद्ध समाज व मागासवर्गीय बांधवांना न्याय देण्याची मागणी पंडितराव टोमके, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे दिनांक 22 जून रोजी केली आहे. याबाबत हकीकत अशी की गेले 100 वर्षापासून माळसोन्ना तालुका जिल्हा परभणी येथे बौद्ध वस्तीलगत स्मशानभूमीसाठी 85 आर गायरान जमीन वापरात आहे. परंतु विद्यमान परिस्थितीत या गावातील काही समाजकंटकांनी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांना व ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच यांच्याशी संगनमत करून ग्रामसभेत ठराव मंजूर करूनही ही जमीन शाळेच्या बांधकामासाठी देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी बौद्ध समाज बांधवांना अंधारात ठेवून ग्रामसभा घेतली व बौद्ध समाजावर अन्याय केला. असे असताना सदर जमीन हस्तांतरित करण्यासाठी कार्यवाही तहसील परभणी यांनी सुरू केली व जमीन मोजणी सुरू केली आहे. त्यामुळे सदर बाब उघडकीस आली. या घटनेचा बौद्ध समाज बांधवांनी विरोध करून सदर जमीन हस्तांतरित करू नये व सदरील जमीन बौद्ध समाजासाठी स्मशानभूमीसाठी नियमित करून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पंडितराव टोमके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी परभणी यांना दिनांक 22 जून 2026 रोजी सायंकाळी निवेदन दिले. जर सदर जमीन स्मशानभूमीसाठी देण्यासाठी चालढकल जिल्हा प्रशासनाने केली तर मेलेल्या माणसाचे अंत्यसंस्कार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशारा पंडितराव टोमके व शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिला आहे. तसेच सदर गायरान जमीन हस्तांतरित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अधिकार तहसीलदार यांना नसताना कशाच्या आधारावर व कोणत्या आदर्श शक्तीच्या आदेशानुसार बौद्ध समाज बांधवांचे वहिवाटीत व कब्जामध्ये असलेली गायरान जमीन हस्तांतरित करून इतरांना वाटप करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल उपस्थित होत आहे. या सर्व बाबीचा विचार करून तात्काळ जमीन हस्तांतरित करण्याची कारवाई बंद करावी, नसता आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर पंडितराव टोमके, वैजनाथ शेळके, युवराज शिवाजी शेळके, सुभाष शेळके, दिगंबर शेळके, रामचंद्र शेळके, वामन शेळके, रामभाऊ शेळके, अनिल शेळके, पवन शेळके, बाळू उबाळे, अशोक उबाळे, बाबासाहेब उबाळे, शंकर उबाळे, गंगाराम उबाळे, रुपेश उबाळे, अशोक उबाळे, चंदर उबाळे, अतुल उबाळे, परमेश्वर उबाळे, आकाश गायकवाड, विजय उबाळे, दिगंबर शेळके, विजय उबाळे आदी यांच्या सह्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, माता रमाई, माता भीमाई यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन. आज या माळसोन्ना या गावी परंपरागत 100 वर्षापासून असलेली बौद्ध स्मशानभूमी ही इतर कोणाच तरी घशात घालण्यासाठी या परभणीच्या तहसीलदारानं जो डाव टाकलेला आहे आणि ही जागा आम्हाला आमची कायम करून द्यावी कलेक्टर साहेबांना, म्हणून आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे की आमच्या माळसोन्ना तालुका जिल्हा परभणी येथे बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहे आणि ती परंपरागत असून 100 वर्षापासून आहे. आणि ही जागा कोणीतरी शाळेला देण्यासाठी किंवा कोणाला खाजगी व्यक्तीला देण्यासाठी परभणीच्या तहसीलदारानं, तसेच या गावचे तलाठी, ग्रामसेवक यांनी जो काय डाव टाकला त्या सर्व घटनेचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यावर आम्ही जिवंत असताना संघर्ष करताना सुद्धा आमच्यावर अन्याय अत्याचार हे जातीवादी समाजकंटक करीत आहेत. परंतु मेल्यासुद्धा आम्हाला जागा मिळू नये आणि मेल्यासुद्धा आम्हाला उघड्यावरच राहण्याची परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून अशी या ठिकाणी कारस्थान RSSच्या मनुवादी पिळावळं या गावातले करीत आहेत. या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पक्ष निषेध करीत असून ही जागा बौद्ध समाजाला द्यावी अशी आमची विनंती आहे. आणि जर ही जागा आम्हाला जर नाही मिळाली तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन करू आणि ही जे आमचे कोणी बौद्ध समाजाचं माणूस जर मेलं तर ती स्मशानभूमीची जागा आम्हाला जागा नसल्यामुळं आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या दारात, तहसीलदारच्या दारात आणून आमच्या स्मशानभूमीची आम्ही अंत्ययात्रा करू असं या ठिकाणी आम्ही आवाहन करतो. याद राखा, यापुढे जर असं आमच्यावर जर अन्याय कराल तर आम्ही हे सहन करणार नाहीत. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.